Good morning students. Today we are going to learn about adverbs. First of all take out your books and open page number 71. विद्यार्थ्यांनो सर्वात आधी पुस्तक काढा आणि 71 नंबरचा 71 नंबरचा पेज काढा. लर्निंग अबाउट लँग्वेज हा जो ग्रामरचा टॉपिक आहे तो आपल्याला आज अभ्यासायचा आहे. मागच्या पिरियडला आपण कांगारूची स्टोरी ती पोएम शिकलेलो आहोत आणि त्या पोएमवरून आधारित जे ग्रामर आहे ते या लर्निंग अबाउट लँग्वेज या लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ॲडवर्ब्स हा जो पार्ट्स ऑफ स्पीच याचा भाग आपण मागच्या वेळेस बघितलेला होता. तुम्हाला आठवत असेल देअर आर 8 टाईप पार्ट्स ऑफ स्पीच. भाषेचे अभ्यासाचे घटक हे 8 आहेत. त्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब अँड ॲडवर्ब, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स अँड इंटरजेक्शन्स. दीज आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. हे 8 भाषेचे घटक आपण अभ्यासत आहोत. त्याचमध्ये ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियाविशेषण हा जो भाग आहे हा आपल्याला आज अभ्यासायचा आहे आणि तुमच्या लँग्वेज स्टडीमध्ये हे तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये समजवलेलं आहे. हे थोड्या प्रमाणात समजवण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजून लहान आहात आणि त्यामुळे तुम्हाला सोप्या भाषेमध्ये ते समजायला हवं. यासाठी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल्स देऊन ते समजवलेलं आहे. ते तुम्ही आता लक्ष देऊन ऐका. रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. हिअर सम examples are given of adverbs. Some sentences are given that shows adverbs through it. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, उदाहरणं दिलेले आहेत आणि त्या वाक्यांमधून ॲडवर्ब्स तुम्हाला शोधता यावे यासाठी तुम्हाला त्यांनी अंडरलाईन करून दिलेले आहेत. ॲडवर्ब्सचा मिनिंग लिहून घ्या. ॲडवर्ब्स मीन्स अ वर्ड विच टेल्स अबाउट व्हर्ब. एक असा शब्द की जो क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देतो. अ वर्ड विच टेल्स मोर इम्पॉर्टंट अबाउट वर्ब दॅट इज कॉल्ड ॲडवर्ब्स. ॲडवर्ब्सचा अर्थ काय होतो की असा शब्द की जो क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देत असतो. अशा प्रत्येक वाक्यांमध्ये क्रियाविशेषण हे असतातच. जर आपण मराठी लँग्वेज किंवा इंग्लिश कोणतीही लँग्वेज घेतली तरी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये क्रियाविशेषणं आढळतात. यू नो स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स कंटेन्स ऑफ वर्ब अँड वर्ब्स डिपेंड्स ऑन ॲडवर्ब्स ऑल्सो. जे सेंटेन्स असतं हे सेंटेन्समध्ये वर्ब हा इम्पॉर्टंट घटक आहेच आणि हे वर्ब बरेचदा क्रियाविशेषणावर सुद्धा अवलंबून असते आणि क्रियाविशेषण ही कृती दर्शवत असतं. ॲक्शन वर्ड्स जे असतात वर्ब दॅट इज ॲक्शन वर्ड्स. यू नो दॅट वर्ब वी कॉल ॲक्शन वर्ड्स. जे ॲक्शन वर्ड्स असतात तेच सगळे वर्ब्स असतात आणि तेच वर्ब ॲक्शन वर्ड्स ॲडवर्बवर सुद्धा अवलंबून असतात. हिअर सम एक्झाम्पल्स आर गिवन. नाऊ आय एम गोइंग टू रीड इट अँड एक्सप्लेन इट. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. कम्प्लिटली इज अंडरलाईन हिअर अँड ly इज गिवन ॲट द एंड ऑफ दिस ॲडवर्ब. बघा ॲडवर्ब्सचं ओळखायची सोपी पद्धत म्हणजेच काय तर त्याच्या शेवटी ly प्रत्यय लागलेला असतो. बरेचदा म्हणते मी, कायमच लागलेला असेल असं नाही. तर हे जे वाक्य आहे ह्याच्यामध्ये बघा आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. थॉट इज द वर्ब. थॉट हे काय आहे क्रियापद आहे आणि या थॉटला म्हणजेच विचार करणे. विचार केला आपण कशावर कसा केला कम्प्लिटली. हाऊ द ॲक्शन इज डन कम्प्लिटली. थिंगचा पास्ट टेन्स दिला आहे थॉट. विचार करणे, विचार केला होता. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आय हॅव थॉट बट हाऊ कम्प्लिटली. मी कृती केली पण कशी केली कम्प्लिटली केली. विचार केला पण कम्प्लिटली केला. म्हणजे याचा अर्थ काय होतो जी ॲक्शन वर्ड असेल तो ॲक्शन वर्ड कसा घडला हे ॲडवर्बमध्ये थोडक्यात व्यवस्थित सांगितलं जातं. म्हणजे कृती केली आहे पण ती कृती कशी घडली याचं वर्णन ज्या शब्दामध्ये असेल त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. इफ आय से आय रीड द बुक केअरफुली. व्यवस्थित ऐका, लिसन केअरफुली. आय रीड धिस बुक केअरफुली.
I read this book, but how I read this book? Carefully. Carefully is the adverb in this sentence. लक्षात घ्या. म्हणजे कृती केली, मी पुस्तक वाचलं, पण कसं वाचलं? काळजीपूर्वक. म्हणजे काळजीपूर्वक हा शब्द काय आला? क्रियाविशेषण. आता तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते समजू शकेल. The socks fit my feet. The socks fit my feet neatly. Socks fit. Socks म्हणजे मोजे. मोजे माझ्या पायात बसले. फिट इज द वर्ब. FIT फिट हा तुम्हाला वर्बचा दिसतंय, तर ते वर्ब पण ते कसे बसले? नीटली. क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती हा शब्द देतो आणि म्हणून तो काय आहे? क्रियाविशेषण आहे. फिट इज द वर्ब अँड नीटली टेल्स अस मोर इन्फॉर्मेशन. सो नीटली इज द ॲडवर्ब. बॅलेन्स मी वेल. आता हे जे सेंटेन्स आहे बघा, हे डायरेक्ट ऑर्डरचं सेंटेन्स आहे. इन दिस सेंटेन्स देअर इज नो सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पण नाही, सब्जेक्ट पण नाही, डायरेक्ट वर्बचं दिलेलं आहे. मग असे जे सेंटेन्स असतात हे ऑर्डरचे सेंटेन्सेस असतात. बॅलेन्स मी वेल, बॅलेन्सने स्टार्ट होतं, डायरेक्ट वर्बने स्टार्ट झालेलं आहे. माझा तोल सांभाळ, पण कसा? वेल म्हणजे व्यवस्थित. वेल टेल्स अस अबाउट बॅलेन्स. सो वेल इज द ॲडवर्ब. सीट स्टडी ऑर्डरचं सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, म्हणून त्याची सुरुवातसुद्धा वर्बने झालेली आहे, क्रियापदाने झालेली आहे. म्हणून स्टडी हा जो तुम्हाला शब्द दिसतोय, हा शब्द ॲडवर्बचा का आहे? कारण तो सीटबद्दल जास्तीची माहिती देतोय. बैस पण कसा बसलेलो आहे? बैस व्यवस्थित बैस, स्थिर बैस. सीट स्टडी. स्टडी टेल्स अस मोर अबाउट सीट. सो स्टडी इज ॲडवर्ब. क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण असतो, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही जाणून घ्या. सो दे वेंट अवे. सो दे वेंट अवे ते गेले, निघून गेले. अवे टेल्स अस अबाउट वेंट. सो अवे इज ॲडवर्ब. The underlined words are known as adverbs. An adverb is a word that tells us something more about a verb. मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ॲडवर्ब मीन्स अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट दिस ॲक्शन वर्ड दॅट इज कॉल्ड वर्ब. या क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द तो असतो, म्हणून त्याला आपण ॲडवर्ब म्हणतो. स्प्रिंकल देम जेंटली, स्टिअर इट नाईसली. दिस एक्झाम्पल्स आर गिवन ऑल्सो. And I tell you that if you read any book, find out these adverbs from a sentence. बघा विद्यार्थ्यांनो, लक्षात घ्या, तुम्ही कोणतंही पुस्तक वाचत असताना, मराठी असो किंवा इंग्लिश असो, तुम्ही वाक्य वाचत असताना त्या वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद हे निश्चितच असतं, कारण विदाऊट वर्ब अ सेंटेन्स कॅन नॉट बी कम्प्लीट. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही, म्हणून क्रियापद असतंच. आणि क्रियापदाच्या सोबत बरेचदा हे क्रियाविशेषण आलेलं असतं. मोर टाइम्स ॲडवर्ब इज गिवन इन अ सेंटेन्स अँड यू हॅव टू फाइंड इट थ्रू द सेंटेन्स. आणि तुम्हाला ते वाक्यामधून शोधायचं असतं. सो व्हॉट यू हॅव टू डन? एनी बुक इफ यू रीड, फाइंड आउट सम सेंटेन्सेस दॅट कंटेन विथ ॲडवर्ब. काही वाक्य शोधून काढा की ज्याच्यामध्ये ॲडवर्ब आहे, अँड अंडरलाईन दिस ॲडवर्ब्स अँड शो मी टू अवर गुगल मीट. आणि मला ते आपल्या गुगल मीटमध्ये दाखवायचा प्रयत्न करा. स्प्रिंकल देम जेंटली इन दिस सेंटेन्स. विच इज द ॲडवर्ब? जेंटली इज द ॲडवर्ब. स्प्रिंकल इज अ वर्ब. स्टिअर इट नाईसली इन दिस सेंटेन्स ऑल्सो. दिस इज ऑल्सो ऑर्डर सेंटेन्स. स्टिअर इज अ वर्ब अँड नाईसली इज अ ॲडवर्ब. अँड ॲडवर्ब मे गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट. आणखी डिटेल माहिती त्यांनी दिली. ॲडवर्ब आणखी कशाची माहिती देतो? अँड ॲडजेक्टिव्हची सुद्धा माहिती देतो. यू आर टू काइंड. तू खूप चांगला आहेस. तर इथं टू इज ॲडवर्ब अँड काइंड इज ॲडजेक्टिव्ह. लक्षात घ्या. खूप चांगला आहेस, खूप आहे, पण कसं आहे? चांगला आहे. मग चांगला हे तुम्हाला वर्ब दिसतंय का इथं? काइंड इज अ वर्ब? नो, इट इज नॉट अ वर्ब, इट इज ॲडजेक्टिव्ह. काइंड इज अ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हची माहितीसुद्धा मी मागच्या पिरियडला सांगितली होती. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाऊन, अबाउट सब्जेक्ट.
नाऊनबद्दलची जास्तीची माहिती देणारा शब्द हाऊ अ पर्सन इज, हाऊ अ थिंग इज, हाऊ अन ऑब्जेक्ट इज दॅट एक्सप्रेसेस थ्रू अन ॲडजेक्टिव्ह. त्या ॲडजेक्टिव्हमधून ते एक्सप्रेस होतं किंवा स्पष्ट होतं. म्हणून ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय असतं, विशेषण. त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल, पदार्थाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. So in this sentence, to is adverb and kind is a adjective. In this sentence, see carefully that adjective and adverb is connected. Verb is not in this sentence. Another adverb ला सुद्धा ते जॉईन नसतं. They ran very fast. In this sentence also, verb is there. Subject, they is subject. Ran is verb. Very is adverb and fast is also adverb. बघा गंमत आहे याच्यामध्ये. या वाक्यात तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे, कर्ता आहे, क्रियापद आहे, ॲडवर्ब पण आहे आणि त्याला जॉईन आणखी एक ॲडवर्ब आहे. ते खूप फास्ट, खूप तेज गतीने पळत होते. म्हणजे 2 ॲडवर्ब जॉईन केलेले आहेत असं तुम्हाला शोधता यायला हवं इंग्लिशचा जर डिटेल अभ्यास करायचा असेल तर. मेनी ॲडवर्ब्स एंड विथ ly. मी सुरुवातीला सांगितलं होतं की बरेच ॲडवर्ब हे ly ने त्यांचा शेवट होत असतो. आणि असे ॲडवर्बचे वाक्य तुम्ही शोधून काढा आणि होमवर्कला असे 20 यू हॅव टू राईट 20 एक्झाम्पल्स ऑफ दिस ॲडवर्ब टाईप ऑफ सेंटेन्सेस अँड अंडरलाईन ॲडवर्ब्स थ्रू दिस सेंटेन्सेस. राईट दिस इन युअर नोटबुक अँड स्टडी इट वेल. ओके, बाय.